याच्यामध्ये एकूण काँग्रेसच्या पूर्ण ही आधी चर्चा होती. असं असताना सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मुंबईत आता वारीमध्ये ते सहभागी झालेले होते. नाना पटोले काल निवडणूक असताना नाना पटोले काल निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते. आम्ही त्यांच्या बरोबर होतो. नाना पटोले जे होते, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्राचे इन्चार्ज रमेश चेंथिरा हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले. कांद्याचा प्रश्न सर, कांद्या आमदारांना किती रुपये दिले गेले, किती आमदारांना 2 एकर जमीन दिली आहे का ते? आहे ना, पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं का? बघा, जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, समाजवादी विचारांचे समजतात, असे अनेक लोक आहेत. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार? ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून पैसा जाऊ शकतो. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली. कांद्याचा प्रश्न आहे सर, 200 टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तानमधून मागवलेला आहे महाराष्ट्रामध्ये. शेतकऱ्यांना भीती वाटते की कांद्याचा भाव जे आहे आता कोसळतील. काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा तिथे सडतोय, पडू नये, त्याला भाव नाही. आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका ह्या कायम घेतल्या जातात. आता या राज्यामधले अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत. आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू. विनायक राऊतांनी याचिका दाखल केलेली आहे नारायण राणेंच्या विरोधात की त्यांनी दमदाटी करून शेत मागून पैसे वाटून लोकसभा चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे. या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं. काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं आहे. मतदारांना आमिष दाखवण्यात आली, मतदारांना धमकवण्यात आलं, मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली. हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार. चला, साजरा करायचं ठरवलंय या केंद्र सरकारने. काय संविधान हत्या दिन 25 तारीख जी आहे, अमित शहानी असं अनाऊन्स केलंय की संविधान हत्या दिवस साजरा करू जेव्हा इमर्जन्सी लागली. बरं, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये